सर्वप्रथम समितीच्या वतीनं पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत. या अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांनाच मी आग्रहाची विनंती करतो. जय श्रीराम मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चालल्या धर्मजागरण महोत्सवचा कार्यक्रम बघायला. आतिश आणि मी चालल्या शूट काढायला, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला. की ज्यांना कल्याणपाणी वारकरी संप्रदायाच्या आपल्या विरोधप्रमाणे प्रेममूर्ती तुमचे कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी त्या टाळ्यांच्या गजराने सर्वप्रथम समितीच्या वतीनं पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करेल.
की आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आपल्याला एवढा अनुभव वेळ दिला. खरंच सांगतो तुम्हाला, आपण या मंडपाच्या बाहेर पोहोचू शकत नाही, परत ते जगात ते पोहोचवण्याचं काम ही पत्रकार मंडळी करीत असतं. म्हणून एकदा त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो. रामकृष्ण हरी. आज या पवित्र असलेल्या कल्याण तालुक्यामध्ये आपल्या कल्याण तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र टिटवाळा, या टिटवाळाच्या पंचक्रोशीमध्ये गोवेली गावाच्या या अगदी वेशीवर सीमेवर अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि या सप्ताहाचं नाव आहे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह तथा धर्मजागरण महोत्सव. आणि या धर्मजागरण महोत्सवाची जी संकल्पना आमच्या मनामध्ये आली त्याचं कारण की एक वाक्य आहे, संघ शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये एकसंघ होऊन आपण सामाजिक क्रांती करू शकतो, लोककल्याणाचं कार्य करू शकतो. आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली की महाराष्ट्रभर संपूर्ण विविध जिल्ह्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असे कार्यक्रम राबवले जातात. तर आपल्या कोकणाचा आपण विचार केला तर कोकण हे परमार्थाच्या बाबतीमध्ये अत्यंत एक अग्रेसर असलेले हा प्रांत आहे. जरी बहुतेक संतांचे अवतार हे घाटाच्या वर झाले असतील तरी सुद्धा या संपूर्ण महाराष्ट्राला कीर्तनकार देणारे, समाज प्रबोधनकार देणारे श्री गुरु जो महाराज असतील किंवा गुरुनाथ गुरु मामासाहेब दांडेकर असतील, यांचा जन्म या कोकणात झालेला आहे. आणि असा हा परमार्थामध्ये अत्यंत अग्रेसर असलेला हा कोकण प्रांत आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, त्र्यंबकेश्वर, पैठण, दिंड्याच्या जातात त्या कोकणातील दिंड्यांचा सहभाग जास्त आहे. आणि धर्मशाळा सुद्धा पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, कोकणातील आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. मग या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारचे उत्सव होतात तर आम्ही आपल्या या कोकणामध्ये का करू नये असं आम्हाला वाटत होतं. आणि म्हणून साधारणतः 2007 पासून अशा प्रकारचे उत्सव, मग ते छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये असतील, सर्वांना एकत्रित करून आम्ही करण्याचं कार्य, संवाद करण्याचं सुतोवाच मी केलं. आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं. आपण आमच्या या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपलं स्वागतही करतो. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने माझ्यासोबत मंचावर बसलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, ज्यांनी आताच आपल्याला निवेदनाच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरणाची माहिती दिली, ते विश्वनाथ महाराज वाणिंगे, माझ्या उजव्या बाजूला बसलेले स्वरूपानंद महाराज, आणि ह्या सगळी मंडळी एकत्र केली. त्यांचे अध्यक्ष, हे नाव पण कसं समर्पक आहे, महादेव महाराज केशव. महादेव पण आहे आणि केशव पण आहे. उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, अशी अनेक नावं आहेत. त्यांची परंपरा महाराष्ट्राला आहे. ही संतांची भूमी आहे, परंतु महाराष्ट्राला परंपरा ही वारकऱ्यांची आहे. आणि ह्या वारकऱ्यांची परंपरा अखंड तेवत ठेवण्याचं काम विठू माऊलीच्या आशीर्वादाने, संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आशीर्वादाने, समस्त वारकरी संप्रदायातील आपले हे सहकारी हे 13व्या शतकापासून
तर अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरणाचा हा महोत्सव आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ. जसं वारिंगे महाराजांनी सांगितलं की 50,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतील, 50,000 लोक इथं महाप्रसादाचा आस्वाद घेतील. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपस्थित राहणे आणि आस्वाद घेणे याच्यासाठी पोचवायचं नाही, तर धर्मजागरणाच्या माध्यमातून आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपला जो अध्यात्माचा विचार आहे तो अध्यात्माचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवून आपली येणारी तरुण पिढी ही व्यसनमुक्त व्हावी, वाईट मार्गाने जाऊ नये, सन्मार्गाला जावे, त्या दृष्टिकोनातून त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण या महोत्सवाला प्रसिद्धी द्यावी, अशा प्रकारची आपल्याला मी आग्रहाची विनंती करतो. या अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून जाहीर निमंत्रण देतो. आमचे सहकारी काही प्रत्येक माणसापर्यंत पत्रिका घेऊन पोचू शकत नाही. पत्रिका दिली म्हणजे आग्रहाचं आमंत्रण आहे असं समजण्याचं काही कारण नाही. ज्यांना पत्रिका नाही मिळाली त्यांना आपल्या माध्यमातून जे आमंत्रण आज मी देतोय, माझ्या आणि महादेव केशव महाराजांच्या आणि वारिंगे महाराजांच्या माध्यमातून, ते त्यापेक्षा जास्त खास आहे असं समजून या अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांनाच मी आग्रहाची विनंती करतो.